स्वाध्याय इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो. पाठ पहिला इतिहास म्हणजे काय? प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात. इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. आ. इतिहास केवळ रिकामी जागा आधारे लिहिला जात नाही. उत्तर कल्पनेच्या. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. इ. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते. म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर. गावातील लोकांमध्ये काही कारणांनी एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. संकल्पनाचित्र तयार करा. इतिहास कोणाचा? देशाचा, जगाचा, मानवी संस्कृतीचा, माझा, शाळेचा, जिल्ह्याचा, राज्याचा, गावाचा. प्रश्न पाचवा. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने: नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा. भौतिक साधने: नाणी, किल्ले, भांडी, ताम्रपट, शिलालेख, स्तंभ, लेणी. लिखित साधने: पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ. मौखिक साधने: जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा.